मित्रांनो, अवघ्या काही दिवसातच ग्राउंड चाचणी होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी चालू आहे. तुम्ही ते बघू शकता. गोळाफेक म्हणा, रनिंग म्हणा, अथवा ग्राउंडची जे काही इव्हेंट आहे ते सगळे इव्हेंट 1600 मीटर म्हणा एकदम धकासमध्ये आणि पोरं भरपूर कष्ट करत आहेत, मेहनत करत आहेत. तर चला पाहूया ग्राउंडची तयारी, रनिंगची तयारी ते कसे करत आहेत ते आपण आता त्यांच्याशी थोडी चर्चा करूया, त्यांना विचारूया. आपलं नाव काय? रोहित पवार. रोहित पवार. ना गोळाफेक मध्ये किती चान्स असतात? किती चान्स मध्ये तुम्हाला गोळा आउट ऑफ आउट फेकायचे असते? आम्हाला गोळाफेक मध्ये 3 चान्स असतात. 8:50 ला आउट ऑफ आहे पोलीस भरतीला. 8:50 ला आउट ऑफ आहे. तर मला काय विचारायचंय, जर तुमची पहिली जो ट्रायल आहे, जे पहिल्यानं जेव्हा गोळा फेकता तेव्हा आउट ऑफ आउट नाही गेला तर तेव्हा दुसरी चान्स भेटणार? हो बरोबर. आणि पहिल्या चान्स मध्ये आउट ऑफ आउट गेला तर मग बाजूला होऊन घ्यायचं, दुसऱ्या मुलाला चान्स भेटतो. गोळ्याला उंची, वेग आणि झटका दिला तर गोळा नक्कीच आउट ऑफ आउट जातो. बघा मित्रांनी कसं टाकलं गोळा आउट ऑफ आउट. म्हणजे 2 टाइम तर ग्राउंड आता सध्या केलं पाहिजे. हो, ते त्याच्या प्रत्येकावर डिपेंड आहे. मुलांच्या याच्यावर, मुलगा किती टाइम करतो त्याच्यावर डिपेंड आहे. ते त्यांना माहितीच असतं, मुलांना जे प्रॅक्टिस करतात त्यांना. ओव्हरऑल पोलीस भरती तयारी कसं चालू तुमचा? चालू आहे व्यवस्थित सर. फॉर्म कुठे भरला तुम्ही? सर मी फॉर्म चंद्रपूरला टाकलाय. चंद्रपूरला फॉर्म टाकलेला आहे. तिकडे का सर तिकडे जागा कमी आहेत आणि चांगले होता, जरा विचार होता काही दृष्टीने टाकला. ओके, चंद्रपूरला टाकलेलं आहे. ग्राउंड वगैरे सगळं तुम्ही टेस्ट वगैरे घेतलेलं आहे? हो घेतलेले आहे सर. मग ग्राउंडला आउट ऑफ 50 पैकी किती पडण्यापर्यंत आहे? हाय सर, चांगले चान्सेस आहे. 40+ पडण्याचे चान्सेस आहे. 40+ पडतील. ओके. मग तयारी जोरात चालू आहे ना? हो सर, चालू आहे सर, चालू. बेस्ट ऑफ लक. अँड तुम्ही मला अतिशय तुमच्या मोलाचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद.